ब्युटिफुल लेडीज. आज आपण जो ब्लाऊज बघतोय त्यामध्ये तुम्हाला मागे बोटनेक आणि पुढे डीपनेक असा हा कटोरी ब्लाऊज बनवता येईल. पण बोटनेक म्हटल्यावर नेहमी पॅकच असेल असं काही नाहीये, लक्षात घ्या. बोटनेक म्हटल्यावर तुम्हाला वरती बोटनेक आणि इथे समज एखादा हुक असेल किंवा एखादी नाडी तुम्ही अशी लावत असाल. मध्ये असं छोटासा रिकामी जागा तुम्ही असं होल बनवत असाल. छोटीशी पट्टी आहे किंवा मग बघा आता इथे बघा, इथे फक्त एक तुम्ही नाडी किंवा हुक बनवलं, तर छोटा गॅप. इथे बघा तुम्ही वरती आणि खाली गॅप ठेवून मधल्यामध्ये तुम्ही कुठलाही आकार, आता मी हा वेगळा आकार दिलाय, तर तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तुमच्या आवडीने, पान आकार किंवा मग गोल शंकरपाळीचा आकार कोणताही. किंवा मग तुम्ही बघा इथे एक हुक, इथे एक हुक किंवा इथे एक हुक आणि इथे फक्त एक नाडी. आता खूप फॅशन आली ह्याची. तसं पण तुम्ही बनवू शकता. तर या ड्राफ्टिंगमध्ये तुम्ही व्हरायटी ह्याच्यामध्ये खूप काही ॲड करू शकता मागच्या गळ्यांमध्ये आणि पुढच्या गळ्यामध्ये तुम्हाला डीप गळ्यामध्ये कटोरी ब्लाउज बनवता येईल. चला आपण ह्याची ड्राफ्टिंग बनवूया. आता हा जो ब्लाउज जो आहे तो स्टिच करतात सेम टू सेम आपल्या बेसिक जसा नॉर्मल कटोरी आपण शिवतो, तसं स्टिचिंगमध्ये काही चेंजेस नाहीयेत ह्याच्यात. त्यामुळे मी ह्याची स्टिचिंग स्किप केली आहे. तुम्ही जसं आपण नॉर्मली शिवतो तसाच शिवायचा आहे. ठीक आहे? चला आता स्क्रीनवर माप देते मी तुम्हाला, त्या मापावर मी बनवतीये. तुम्ही कोणत्याही मापावर हे बनवू शकता. चला सगळ्यात पहिले माप घ्यायचंय आपल्याला शोल्डरचं. आता शोल्डरच्या निम्मे, अंगावरील शोल्डरच्या निम्म, त्यामध्ये कोणतंही माप मिळवायचं नाहीये. चला आता निम्म म्हटल्यावर माझं 14 आहे, मी 7 इंचावर मार्किंग केलंय. त्यानंतर आता इथून 1 इंच उतरवायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी. बघा सर्व मापांसाठी इथे 1 इंच उतरवायचंय. त्यानंतर इथे 2.5 इंच मार्किंग करायचे सर्व मापांसाठी. जोडूयात आपण हे दोन्ही पॉइंट. आता हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला टाकायचं पूर्ण उंचीचं माप. बघा आपली पुढच्या भागाची उंची जेवढी पण आहे त्याच्यामध्ये अधिक 1 इंच करून आपल्याला इथे टाकायचं. आता तुमची पुढची उंची जर तुम्हाला कळत नसेल, पुढच्या भागाची उंची मागच्या भागाची उंची, तर मी माप कसं घ्यायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर आता पुढच्या भागाची माझी उंची आहे 14.5 इंच. त्यामध्ये 1 इंच अधिक करून मी 15.5 इंचावर मार्किंग करते. तुम्ही पण तुमची पुढच्या भागाची केवढी उंची आहे ती बघा आणि त्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवा. बघा 15.5 वर मार्किंग केलंय मी. आता जे काही मार्किंग केलंय त्याला सरळ रेषेत जोडतीये मी. आता मुंडा खोली जी आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. ठीक आहे, तक्ता देते स्क्रीनवर, तुम्ही ते बघून त्याची मुंडा खोली टाका. आता माझं 32 आहे, त्यामुळे मी 6.25 आणि 1 रेघ घेते. आता मुंडा खोली झाल्यानंतर आपल्याला बघा हे माप किती आहे आपलं शोल्डरचं, 7. जेवढं पण माप असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा करून इथे माप ठेवायचंय. बघा मी अर्धा इंच वजा करून ठेवतेय, 6.5 इंचावर मार्किंग करते. आता या दोघांचा मी पहिले मध्य काढते. बघा जिथून उतरवलंय, जिथून उतरवलंय तिथे त्याचा मध्य काढतीये मी. याच्या मध्यावर एक छोटीशी मी रेघ मारली आहे. इथे पण सेम 6.5 इंचावर मी मार्किंग करते. बघा जे माप तुमचं जेवढं इथे येईल तेवढंच इथे, म्हणजे ह्या मापापेक्षा अर्धा इंचानी ही दोन्ही माप कमी असते. ठीक आहे, जोडूयात आपण ह्याला. बघा मी थोडं खालीपर्यंत घेतलंय हे. त्यानंतर इथे मी 1.5 इंच तिरप जातीये. 40 छातीपर्यंत तुम्ही 1.5 इंच तिरप घ्यायचंय आणि 40 छातीच्या पुढच्या मापासाठी तुम्ही 1 इंच तिरप घ्या. ठीक आहे, आता बघा ह्याचा आकार ऍडजस्ट करून तुम्हाला इथे छान असा गोल गोल आकार द्यायचा आहे. आता मुंड्याचा आकार तयार झालेला असला तरी पण पुढचा गळा आपला डीप असल्यामुळे इथून आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी सर्वांना वजा करायचंय. ठीक आहे, सो मी अर्धा इंच वजा करतेय आणि इथे आपल्याला जोडायचंय. हे जर आपण अर्धा इंच वजा नाही केलं तर पुढचा गळा असा गोळा झाल्यासारखा होतो. ठीक आहे, शोल्डर उचलल्यासारखं होतं. तर हे तुम्ही अर्धा इंच वजा केलं तर शोल्डर एकदम पॅक बसेल, गळा पण एकदम टाईट बसेल. ठीक आहे, चला आता इथून अर्धा इंच खाली
आपल्याला मार्किंग करायचंय. आणि ती डॉटेड लाईन बनवायची आहे. तुम्हाला अशी डिरेक्ट लाईन नाही ओढायची, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की तुम्हाला कुठे कापायचंय, कुठे नाही कापायचंय. कन्फ्युजन कमी होईल तुमचं. ठीक. बघा आता हे जे अर्धा इंच आहे त्याच्यावर मी डॉट्स बनवलेत. आता ह्या डॉट्सच्या ह्याच्यावर मला माझी जी शोल्डर पट्टी आहे, तयार शोल्डर पट्टी, तर त्यामध्ये 1 इंच अधिक करून मला इथे ठेवायचं. आता मला तयार शोल्डर पट्टी 2 इंच आवडते. तुम्हाला जर 2.5 इंच आवडत असेल किंवा 1.5 इंच आवडत असेल, जेवढी पण आवडतीये त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच अधिक करून इथे ठेवायचंय. ठीक आहे. आता 2 अधिक 1 3 होतात. तर मी बघा इथे बरोबर 3 इंचावर मार्किंग करते. बघा मी मोजताना शोल्डर ह्या लाईनीवर नाही मोजलेलं, कारण शिलाई आपली इथून येणार आहे. आपण हे शिवणार आहे. हे वरचं किती आहे काही फरक नाही पडत. इथून आपली शिलाई येणार आहे. तो इथे आपल्याला 3 इंच हवंय. ठीक आहे. आता इथे 3 इंच भेटले आपल्याला. त्यानंतर हे जे 2.5 इंच मार्किंग केलेलं आहे आणि वजा केलेलं शोल्डर आहे, ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. चला तर मग मध्य काढूयात ह्याचा आपण. आता याच्या मध्यापासून तुम्हाला मार्किंग करायचंय. मी तुम्हाला स्क्रीनवर देते, तुमच्या मापानुसार तुम्हाला किती गळा घेता येईल ते. आता बघा हे जे माप आहे ते मी रेघ ओढून घेते. आता मी ही रेघ इथपर्यंत का नाही घेतली, कारण बघा इथेच माझा गळा इथे कुठेतरी संपणार आहे. सो इथे एवढी लांब घ्यायची गरज नाहीये. आता बघा मी ह्याला जिथे गळा आहे माझा तिथे मी असं रेष मारली, कारण बघा इथे शोल्डर पट्टी आपली, इथून आपल्याला द्यायचा बोटनेकचा आकार. आता जो बोटनेकचा आकार मी देतीये तो बरोबर या अर्धा इंचाच्या मार्किंग मधून क्रॉस होऊन जातोय. बघा हे कट झालं तरी फरक नाही पडत, इथे मात्र आपला गळा व्यवस्थित सेट होणार आहे. चला आता इथलं माप झालंय. आता आपल्याला टाकायचंय छातीचं माप. आता संपूर्ण छातीचा चौथा भाग म्हणजे आपली जी फुल बस्ट आहे, संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचे सर्व मापांसाठी. आता माझा संपूर्ण छातीचा चौथा भाग येतो 8 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवल्यावर होता 8.5 इंच. बघा ही लुझिंग देतोय आपण अर्धा इंच. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायची. तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही 2 इंचाची मार्जिन पण देऊ शकता. मला तेवढी सफिशियंट होते. ठीक आहे. आता कंबर घेराचा चौथा भाग करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अधिक किंवा वजा करायचा नाही, कारण आपण ह्याला टक्स मारणार नाहीये. सो कंबर घेराचा चौथा भाग येतोय माझा 6.5 इंच. तर मी 6.5 इंचावर मार्किंग करते. त्यात मी काही मिळवत नाहीये. त्यानंतर मी 1.5 इंचाची मार्जिन देते. बघा जेवढी मार्जिन तुम्ही मागे द्याल तेवढीच पुढे द्यायची आहे तुम्हाला, आणि बाहीला पण द्यायची आहे. सो तुम्हाला ते कंटिन्यू लक्षात ठेवायचे की तुम्हाला किती कुठे कशी मार्जिन ठेवली आहे, आणि सेम टू सेम तेवढीच मार्जिन सगळ्या पार्टला द्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हे जोडल्यानंतर आपला हा भाग पूर्ण तेव्हाच होईल ज्यावेळेस आपला पुढचा भाग तयार होईल आणि आपण ह्याची मार्जिन कट करू. पुढचा भाग बघितल्यानंतर आपण ह्याला फायनल करूया. आता पुढचा भाग बनवताना काही माप रिपीट होतात, ते म्हणजे शोल्डरचं माप. चला आता जेवढं पण तुमचं अंगावरचं शोल्डर आहे, जे मागे टाकले आपण, त्याच्या निम्म करून टाकायचं आपल्याला. बरोबर 7 इंचावर मार्किंग करतेय मी. तुम्ही पण तुमच्या शोल्डरच्या निम्म करून टाका इथे. त्यानंतर 1 इंच उतरवायचे आपल्याला कंपल्सरी सर्व मापांसाठी. त्यानंतर इथून 2.5 इंचावर मार्किंग करायचंय सर्व मापांसाठी. जोडूयात आपण हे दोन्ही पॉइंट. आता जी मुंडा खोली मागे टाकली होती सेम टू सेम तशीच नाही टाकायची, त्याच्यामधून अर्धा इंच वजा करून टाकायची तुम्हाला. का? पुढचा गळा डीप आहे, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच कमी टाकायचंय. बघा मागची जेवढी पण मुंडा खोली आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा करून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर सरळ आडवी रेघ मारतेय मी. बघा उंचीची माप आपल्याला लगेच नाही टाकायची आहेत, आपल्याला पहिले मुंढा बनवून घ्यायचा आहे. तर आता मुंढा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले लक्षात घ्या, पुढचा गळा आपला डीप आहे. मागचा गळा बंद होता आणि पुढचा गळा डीप असल्यामुळे आपण मागच्या गळ्यातून अर्धा इंच शोल्डरचं माप ऍक्च्युअल कमी केलंय. पण पुढचा गळा खूप जास्त डीप आहे, तर आपल्याला जास्त माप वजा करावं लागतं. तर आता ते काय करायचं, कसं करायचं? तर मी तुम्हाला सांगते, तुमचा गळा जर 6 किंवा त्यापेक्षा छोटा असेल तर तुम्हाला फक्त इथून 1 इंच वजा करायचंय.
लक्षात घ्या, पुढचा गळा जर तुमचा 6 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त 1 इंच वजा करायचंय. पण जर तुमचा गळा 6.25 पासून पुढे असेल तर तुम्हाला इथे 1.25 इंच वजा करायचंय. 1.25 इंच वजा. तर आता माझा 7.5 गळा घ्यायचा आहे मला. त्यामुळे मी इथून 1.25 इंच वजा करते. बघा कुठे वजा करतेय मी? इथे जे आपण 1 इंच उतरवलंय त्या रेषेवर मी टेप पकडलाय आणि 1.25 इंच जिथे येईल तिथे मी मार्किंग केलंय. झालं आपलं वजा. आता हे माप मोजायचं आपल्याला किती आलंय? बघूया किती आलंय? हे आलंय 5.25. जेवढं आलंय तेवढंच इथे ठेवायचंय सर्व मापांसाठी. आता हे आलेलं माप आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचंय. त्यानंतर या मापाचा काढायचा आपल्याला मध्य. मध्यावर 0.5 इंच आत यायचे सर्व मापांसाठी. त्यानंतर ह्याला मारूया तिरपी रेघ. बघा मध्य इथे होता, रेष मी थोडीशी खालपर्यंत घेतली. आता इथे 0.5 इंच घ्यायचे 40 छातीपर्यंत, पण 40 छातीच्या पुढच्या मापासाठी इथे 1 इंच घ्यायचे तिरपं. त्यानंतर हा जो फ्रेंच कर्व आहे तो आपल्याला असा सेट करायचा आहे. आणि इथे मस्त मुंड्याचा आकार द्यायचा. आता मुंड्याचा आकार आपला तयार झाल्यानंतर आपल्याला उंचीची सगळी मापं टाकायची. तर सगळ्यात पहिले हे जे वजा केलेलं शोल्डर आणि हे जे 2.5 इंच वाला मार्किंग आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. चला ह्याचा मध्य काढूया. आता इथे टेप पकडून तुम्हाला सगळी उंचीची मापं टाकायची आहेत. सगळ्यात पहिले येतं तुमचं गळ्याचं माप. आता गळा माझा आहे 7.5 इंच. 7.5 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर टक्स पॉइंटचं माप माझं आहे टक्स पॉइंट 9.25 इंच. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच अधिक करून ठेवते. तुमचं जेवढं पण टक्स पॉइंटचं माप आहे त्यामध्ये अर्धा इंच अधिक करून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला मार्किंग करायचंय पूर्ण उंचीचं माप. आता बघा 14.5 पूर्ण उंची माप आहे माझं, पण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करते मी. 15.5 इंचावर मार्किंग करते. तुमचं जेवढं पण पुढची उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच अधिक करून ठेवा. ठीक आहे. आता बघा रेष मारून घेऊयात सगळ्यांना. हे आपलं टक्स पॉइंटचं माप आहे. आता बघा जे गळ्याचं माप आहे ते इथल्या इथे संपणारे गळा आपला, त्यामुळे फार काही लांब जायची गरज नाहीये. मी इथल्या इथेच ह्याला मार्किंग करते. छोटस मार्किंग केलंय मी गळ्याचं. ठीक. आता तुम्हाला इथे शोल्डर ऍडजस्ट करायचंय. कसं ऍडजस्ट करायचं? बघा तुमची जी पण मुंडाखोलीची रेषा आहे त्याच्या अर्धा इंच वरती तुम्हाला मार्किंग करायचंय. मार्किंग केलं त्यानंतर तुम्हाला एक छोटी अशी डॉट वाली रेष बनवायची आहे. ही फक्त रेफरन्स लाईन आहे आपली. ठीक. आता तुमचं जे गळ्याचं मार्किंग आहे तुमचं या रेषेवर किंवा या रेषेच्या वरच्या बाजूला येतंय का ते तुम्हाला बघायचंय. समज तुमचं जे गळ्याचं मार्किंग आहे ते या रेषेवर आलं किंवा मग या रेषेच्या वरती गेलं तर मात्र तुम्हाला इथून डिरेक्ट अशी रेष मारायची आहे. बघा मी काय सांगते तुम्हाला, इथून डिरेक्ट तुम्हाला अशी सरळ रेघ मारून घ्यायची आहे. कधी? जर तुमची इथे रेष आली, या डॉट डॉट वाल्या रेषेवर गळ्याची मार्किंग आली किंवा त्याच्या वर आली तर. पण माझं तर खाली आलंय, त्यावेळेस काय करायचं, इथून आपल्याला कंपल्सरी 0.5 इंच खाली जायचंय. ठीक आहे. 0.5 इंच खाली जायचंय आणि बरोबर 0.5 इंच खाली गेलंय ना ती रेष आपली शोल्डरची रेषा असणार आहे. लक्षात घ्या. तर ही माझी शोल्डरची रेषा नाहीये का? कारण माझी गळ्याची मार्किंग आली खाली. पण ज्यांची गळ्याची मार्किंग वर आली आहे ह्याच्या त्यांची मात्र ही शोल्डरची रेषा असणार आहे. लक्षात घ्या. आता माझी ही नाहीये, माझी ही आहे. आपण हे 0.5 इंच का वजा केलं? गळा इथे लूज पडून इकडून तिकडून तुमच्या बॉडीचा पार्ट दिसू नये म्हणून. हे मायनस केल्यानंतर बॉडीचा गळ्याचा भाग एकदम टाईट बसतो, एकदम व्यवस्थित बसतो. ठीक आहे. त्यामुळे आता आपण हा जो भाग आहे इथे आपण शोल्डरचं माप, शोल्डर पट्टीचं माप टाकणार आहे. तर मागे किती घेतलं होतं आपण शोल्डर पट्टीचं माप? 3 इंच. कारण आपल्याला 2 इंचचं तयार हवंय. सेम इथेच घेऊया आपण 3 इंच. बघा जेवढं शोल्डर पट्टी तयार हवी त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये बघा किती आलंय गळा रुंदी? तर माझी आली आहे जवळपास 2.5 आणि 1 रेघ.
तर मी इथे बरोबर 2.5 आणि 1 रेघेवर मार्किंग करतीये. बघा तुमच्या हिशोबाने तुम्हाला गळारुंदी मिळून जाईल. तुम्हाला जरा पण लोड घ्यायची गरज नाहीये. तुमच्या मापाला जेवढी सफिशियंट आहे, तेवढी गळारुंदी तुम्हाला मिळून जाईल आणि गळा भरपूर रुंद होतो ह्याच्याने. पण आता काही काही कस्टमर अशी रिक्वायरमेंट असते त्यांची, की आम्हाला जरा मोठी शोल्डर पट्टी ठेवा आणि मस्त असं इकडून खोल आकार द्या. म्हणजे त्यांना असं थोडंसं ते मधुबालाचा स्टायलिश कसा लूक असतो. तर त्यांना असं वाटतं, की मोठी पट्टी ठेवा आणि मग असं. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, मोठी शोल्डर पट्टी असेल, तर मग इथं तुमची गळारुंदी जेवढी आली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार तुमच्या कस्टमरनी जेवढं डीप सांगितलंय, पाव इंच, अर्धा इंच किंवा पाऊण इंच अधिक करून तुम्ही इथे ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वर जाऊ नका. ठीक आहे. आता ह्या पाव इंच पासून आपल्याला एक रेष खाली उतरवायची. तुम्ही इथून सुद्धा उतरवायची. जरी तुमचं हे नसेल, वरती हे वजा केलेलं नसेल, तरी सुद्धा तुम्हाला ही एक रेष उतरवायची. का? कारण आपला मागचा जो आहे शोल्डरचा भाग तो असा उतरता आहे आणि हा सरळ आहे. सो त्यामुळे मग पुढच्या बाजूला थोडंसं असं शोल्डरच्या इथे उचललं जातं. मग ते होऊ नये म्हणून आपल्याला एक रेष इथे उतरवायची आहे. बघा पाव इंच नाही उतरवायचे, फक्त एक रेष उतरवायची. एक रेष म्हणजे किती? पावच्या निम्म. चला, आता ही एक रेष उतरवल्यानंतर आपल्याला दुसरी मेन माप टाकायची. सगळ्यात पहिले चेस्टचं माप टाकूयात आपण. संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक पाऊण इंच इथे मार्किंग करायचे सर्व मापांसाठी. बघा आता माझ्या संपूर्ण छातीचा चौथा भाग येतोय 8 इंच, त्यामध्ये पाऊण इंच अधिक केल्यानंतर 8.25 इंचावर मी मार्किंग करतीये. 8.25 इंचावर मार्किंग करतीये. त्यानंतर मागे मी 1.5 इंच मार्जिन दिली होती, पुढे पण मी 1.5 इंच मार्जिन देतीये. त्यानंतर आता कंबर घेरामध्ये गरजेनुसार मिळवावं लागतं. आता ज्यांना बिलकुल बुबीज नसतील त्यांनी, मी अजिबात कप साईज नाहीये किंवा खूप कमी कप साईज आहे, अगदी बेसिक, तर त्यांच्यासाठी मी वेगळा तक्ता दिलाय. म्हणजे वर खाली जे 2 तक्ते दिलेत मी तुम्हाला, ठीक आहे. त्यातला वरचा तक्ता तुम्ही वापरा आणि ज्यांना नॉर्मल कप साईज आहे त्यांनी खालचा तक्ता वापरा. आता मी खालचा तक्ता वापरते कारण मला ठीकठाक बुबीज आहेत, ठीक आहे. तर आता मला 2.5 इंच मिळवायचंय माझ्या कंबर घेराच्या मापामध्ये, ठीक. तर जर ते 2.5 इंच मला मिळवायचंय, तर बघा 6.5 इंच माझ्या कंबर घेराचा चौथा भाग होतो. कंबर घेराचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये तुम्हाला तक्त्यामध्ये जसं दिलंय तसं तुम्हाला मिळवायचंय, ठीक आहे. आता माझं बघा, मला 2.5 इंच मिळवायचंय, तर 6.5 मध्ये 2.5 मिळवतेय मी. 1, 2, 2.5. बघा 9 येते. चला, मी 9 इंचावर मार्किंग करतीये. 1.5 इंच मार्जिन देतेय मी. जोडूयात हे दोन्ही पॉइंट. आता हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर तुम्हाला टाकायचंय छातीचा 10वा भाग. मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते, त्यानुसार तुम्ही मार्किंग करा. माझं होतंय 3.25 इंच. बघा, जेवढं हे माप असतं त्याच्यापेक्षा अर्धा इंचानी कमी हे माप असतं, ठीक आहे. तर 3.25 वरती होतं, तर 2.25 इंचावर मी इथे मार्किंग करतेय. जोडूयात आपण हे. आता तुम्ही कंबर घेरात किती मिळवलं होतं? 1.5 मिळवलं होतं, 2.5 मिळवलं होतं, 1 मिळवलं होतं, किती मिळवलं होतं? 3 मिळवलं होतं, 3.5 इंच मिळवलं होतं. जेवढं पण मिळवलं होतं, इथून पुढे ते माप ठेवायचंय, ठीक आहे. आता इथून पुढे मी ठेवतेय 2.5 इंचावर मार्किंग करते मी. बघा 2.5, इथून मी मार्किंग करते कारण मी 2.5 इंच मिळवलं होतं. जोडूयात आपण हे दोन्ही पॉइंट. आता तुम्ही म्हणाल, आपण तर कटोरी ब्लाउज बनवतोय, मग हे तर प्रिन्सेसचं ड्राफ्टिंग आहे, असं कसं? तर बॉडीचा तुम्हाला प्रॉपर शेप मिळवून देण्यासाठी तुम्हाला एक पण इकडून तिकडून कुठूनही चून येऊ नये, या हिशोबाने आपण पहिले प्रिन्सेस बनवून दोन्ही डार्ट, 2 नाही सॉरी 3 डार्ट आपण मायनस करणार आहोत आणि ते तिन्ही डार्ट मायनस केल्यानंतर आपण मग त्याला सुंदर कटोरीचा आकार देणार आहोत. त्यामुळे ही एकदम परफेक्ट बसणारी कटोरी आहे. चला, आता ह्या दोघांचा काढायचा आपल्याला मध्य. बघा, ह्या पॉइंटचा मध्य काढायचा आपल्याला. त्यानंतर या दोघांचा मध्य काढायचं आपल्याला. त्यानंतर याचा पण आपल्याला मध्य काढायचंय. त्यानंतर या पॉइंट पासून अर्धा इंच तिकडे जायचं सर्व मापांसाठी. त्यानंतर या पॉइंट पासून पाव इंच तिकडे जायचंय सर्व मापांसाठी. जोडूयात आपण हे पॉइंट.
ह्याला जोडलं, याला जोडलं आणि हा पॉइंट याला जोडला. आता ह्याला छोटूसा गोलाकार देऊयात आपण. ठीक आहे. त्यानंतर आता ज्यांना बिलकुल कप साईज नाहीये, ज्यांनी वरच्या तक्त्यामधून माप कमरेमध्ये मिळवले, त्यांनी जो इथला जो टक्स असतो ना, साईडचा टक्स, तो बरोबर 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. कंपल्सरी 1.5 इंचाचा. पण ज्यांनी खालच्या तक्त्यामधून मिळवलंय ना, त्यांच्यासाठी जेवढा तुमचा टक्स असेल त्याच्या तुम्हाला निम्म घ्यायचंय. म्हणजे आता तुमचा टक्स जर 2.5 इंचाचा असेल तर तुमचं त्याचं निम्म किती होतं? 1.25. तर तुमचा हा टक्स 1.25 इंचाचा येईल. जर कोणी 3 इंच मिळवला असेल तर तुमचा 1.5 इंचाचा येईल. तर तुम्हाला जेवढा टक्स घेतलाय तुम्ही तर तुमचा त्याच्या निम्मा हा टक्स येईल. ठीक आहे. तर आता माझा 1.25 इंच येते, तर बरोबर या मुंडा खोलीच्या रेषेच्या वरती मी 1.25 इंचावर टेप पकडतीये आणि इथे मार्किंग करतीये. आता बरोबर हेच 1.25 इंच मी दुमडतीये. आता दुमडल्यानंतर या मार्किंगच्या वरती मार्किंग करतीये मी. ठीक आहे. आता ही जी मार्किंग आहे ती आणि हा पॉइंट मला जोडायचा आहे. आता जोडल्यानंतर बघा, जिथून आपली बाहीची शिलाई येते 1/2 इंचावरून, इथून येते की नाही 1/2 इंचावरून, तिथे आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायचं. आता तुमचं जर 1.5 इंचाचा टक्स असेल तर तो पण 1/2 इंचावरूनच येईल. ठीक आहे. फक्त तो 1.5 इंचाचा येईल असा आडवा, है ना. माझा 1.25 इंचाचा आलाय, तुमचा असा आडवा 1.5 इंचाचा येईल. कोणाचा 1.5 इंच असेल तर तो थोडासा मोठा येईल. ठीक. आता जिथे तो पॉइंट मिळालाय, ही रेख थोडीशी आपल्याला मोठी घ्यायची आहे, कारण या रेषेवर आपल्याला माप वाढवायचंय. बघा आता हे माप किती आहे ह्या रेषेचं मोजायचंय आपल्याला. बघा हे आलंय 5.5. तर आता आपल्याला ही पण रेषा 5.5 इंचावर मार्किंग करायचंय. बघा 5.5 इंचावर मार्किंग केलंय मी. आता ही रेष मोजायची आपल्याला किती? 5.25. सेम ही रेष पण आपल्याला 5.25 इंचावर मार्किंग करायचं. बघा गोल 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 मी जसं आकार आहे ना तसं फिरवलंय आणि 5.25 इंचावर मार्किंग केलंय. बघा मोजूया तिथे किती आलंय? हे 1/2 इंच आलंय. जेवढं माप तुमचं इथे येईल तेवढंच माप तुम्हाला इथे ठेवायचंय. ठीक आहे. बघा मी 1/2 इंचावर मार्किंग केलंय. आता इथे कंपल्सरी सगळ्यांसाठी 1/2 इंच ठेवायचंय, सगळ्या मापांसाठी भेदभाव नाही करायचा. तुमचं इथं कितीही येऊ दे, इथे मात्र तुम्हाला 1/2 इंच घ्यायचंय. त्यानंतर तुमचं इथे जेवढं आलंय त्याच्या डबल इथे माप घ्यायचंय. ठीक. मी इथे घेतेय 1 इंच. दोन्ही पॉइंट जोडूयात आपण आता. त्यानंतर हे पॉइंट जोडूया. त्यानंतर आता हा जो पॉइंट आहे त्याला आपल्याला 90 अंशाचा कोन बनवायचा आहे. ही रेष थोडी मागे वाढवूयात आपण. आता वाढवल्यानंतर ह्याचा जो एकदम छान गोल गोल भाग आहे, ह्या भागाने मी ह्याला मुंडाचा आकार देते. बघा हा नवा मुंडा तयार झालाय. हा ऍक्च्युअल मुंडा आपल्याला वापरायचा आहे. हा जो आहे ना टक्स, तो आपला कट होणार आहे. कट करायचं हे आपल्याला. आपल्याला अजून एक टक्स घ्यायचा आहे इथे बुबीचा छान छान आकार येण्यासाठी. आता माझ्या मापासाठी मी कटोरीसाठी 1 इंच घेतेय. तुमच्यासाठी तुमच्या मापानुसार किती घ्यायला पाहिजे त्याचा मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. ठीक आहे. त्या तक्त्यामध्ये बघून तुम्ही तुमच्यासाठी द्या. आता जेवढा पण तुमचा टक्स असेल तो निम्मा निम्मा इकडे इकडे द्यायचा आहे. म्हणजे आता समज मी 1 इंच म्हटले तर मी अख्खा वरती 1 इंच खाली 1 इंच घेतला तर तो 2 इंचाचा होईल. म्हणजे मी काय करणार, ह्या रेषेच्या वरती 1/2 इंच खाली 1/2 इंच. समज तुमचं 1.25 असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? 1.25 म्हणजे किती सांगा बरं? तर तुम्हाला अर्धा आणि एक रेष आणि अर्धा आणि एक रेष इकडे घ्यावं लागेल. 1.5 म्हटल्यावर तुम्हाला इकडे 1.25 इंच इकडे 1.25 इंच असं अर्धा अर्ध घ्यावं लागेल. ठीक आहे. आता मी अर्धा इंच घेते इथे. काहीतरी पडे. ठीक आहे. आता जोडूयात हे. बघा हा टक्स पण आपल्याला मायनस करायचा आहे. ह्याच्यामुळे ह्या एका टक्समुळे ना तुमच्या बुबीचा आकार एकदम सुंदर व्यवस्थित परफेक्ट बसतो. ठीक आहे. आता याला आपल्याला सगळ्याला आकार द्यायचा आहे, कटोरीचा आकार. तो कसा द्यायचा तो शिकूयात आपण. हे सगळ्या ड्राफ्टिंग हा बेस होता. ह्याच्याने तुम्ही हा टक्स आणि हा टक्स मायनस करून 1 टक्स सुद्धा बनवू शकता. ठीक आहे. तुम्ही फक्त हा टक्स मायनस करून आणि हा टक्स मायनस करून
प्रिन्सेसचा आकार देऊन तुम्ही प्रिन्सेस लाईन पण बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता बघा हा जो ए पॉइंट आहे, बघा हा जो पॉइंट आहे आपला सेंटरला, त्याला मी ए नाव देते. आता ए पॉइंट पासून तुम्हाला किती माप घ्यायचंय ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते. तुमच्या चेस्टनुसार तुम्ही ते माप घ्या. आता माझं येतंय 3 इंच, तर मी 3 इंचावर मार्किंग करते. तर तुमचं जेवढं पण येऊ देत, तुम्हाला तेवढ्यावर मार्किंग करायचंय. बघा आता हा जो मार्किंग केलेला पॉइंट आहे त्याला मी बी नाव देते. आता बी पासून खाली एंड पर्यंत माप मोजायचंय. किती येतंय बरं? आता हे येते 2.5 आणि 1 रेघ. माझं येते 2.5 आणि 1 रेघ. जेवढं पण इथे माप येतंय तेवढं इथून माप ठेवायचे आपल्याला. बघा हे जे मायनस केलेलं माप आहे ह्याच्या भानगडीत नाही पडायचे आपल्याला. हा जो पॉइंट आहे ना इथून ठेवायचा. बघा मी 2.5 आणि 1 रेषवर मार्किंग करते इथे. केलं. सेम तेवढंच मार्किंग इथे करतेय मी 2.5 आणि 1 रेघ. आता बघा हे दोन्ही पॉइंट मी जोडतीये. ही झाली आपली योगपट्टी. आता योगपट्टी अर्धवट थोडीच असणार आहे, इथे असणार आहे. बघा योगपट्टी अशी गोल असते, त्यामुळे जेवढं माप इथे येतं ना तुमचं त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून तुम्हाला इथे ठेवायचंय. बघा 2.5 आणि 1 रेष आलं होतं, तर मी आता 3.5 आणि 1 रेष ठेवतेय. बघा मी ह्या पॉइंट पासून घेतेय, हे मायनस केलेलं, ह्याला आपल्याला काही म्हणजे हे नाही करायचंय, ऍड नाही करायचंय. ठीक आहे. इथे 3.5 आणि 1 रेष बघा इथपासून धरतीये मी, इथपासून 3.5 आणि 1 रेष मार्किंग करते. मार्किंग केल्यानंतर फ्रेंच कर्वनी हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आपल्याला. बघा आपली योगपट्टी तयार झाली. भलेही तुकड्यामध्ये असेल ती आपण जोडणार आहे. ठीक आहे. आता ही जी योगपट्टी आपली तयार झाली, आता आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा आकार. कसा द्यायचा आहे बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला हा जो पॉइंट आहे म्हणजे तुमचा मुंढा खोलीचा जी रेषा आहे तिथे गळ्याला जे भिडलं आहे तिथून तुम्हाला 1 इंच वरती मार्किंग करायचंय सर्व मापांसाठी. चला 1 इंच वरती मार्किंग करूयात आपण. बघा तुम्हाला इथून या पॉइंट पासून म्हणजे तुमचं हे गळ्याचं रेष भिडलीये आणि तुमची मुंडा खोलीची रेष आहे त्याच्यावरती 1 इंचावर मार्किंग करायचं. इथून आपला कटोरीचा आकार येणार आहे. आता हे जेवढं पण माप असेल मोजायचंय तुम्हाला. किती आहे तुमचं? माझं 3 आहे. तेवढंच माप तुम्हाला इथे ठेवायचंय सर्व मापांसाठी. ठीक आहे. तुमचं किती पण येऊ शकतंय, जेवढं येईल तुम्हाला ते माप इथे ठेवायचंय. कुठून ठेवलं मी? ए पासून. आता ए पासून हे सी चं माप आहे. ठीक आहे. आता सी पासून इथलं फिटिंगच्या रेषेपर्यंतचं बघा, ही मार्जिनची रेषा आहे आपली, ही फिटिंगची रेषा आहे. आपल्याला फिटिंगच्या रेषेपर्यंत मोजायचे. किती येत आहे? हे आलंय माझं बरोबर 2.5 ला 1 रेष कमी. मग जेवढं येत आहे तेवढंच इथे ठेवूयात आपण. 2.5 ला 1 रेष कमी. आता ह्याला नाव देऊया डी. चला सी आणि डी जोडूयात आपण सरळ रेषेमध्ये. बरं मारताना रेष अशी मारायची की थोडीशी वरती गेली पाहिजे. ठीक आहे. थोडीशी, अगदी अगदी अल्हाद. आता मात्र तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे आणि बघायचंय तुम्हाला हे कसं जोडलं जातंय असं. हे बघा दिसतंय तुम्हाला. म्हणजे तुमचा हा जो 1 इंच वाला पॉइंट मी दिला होता वरती तो आणि ही जी तुमची रेषा आहे त्याला तुम्हाला मर्ज करायचंय. बघा कसं मर्ज करतोय आपण, असं. झालं. एकदम असं इझी. तुमचं हे इथेच कुठेतरी पण जॉईंट होऊ शकतं वरती, तुमचं हे अगदी खाली जॉईंट होऊ शकतं. डझंट इवन मॅटर. तुमचं हे कसं कुठे जॉईंट होतंय एवढं काही फरक त्याच्याने पडत नाही. फक्त तुम्हाला हा पॉइंट इथून बरोबर 1 इंचावर आला पाहिजे आणि हा जेवढा पॉइंट आहे तेवढाच हा आला पाहिजे. बाकी कुठल्याही विषयाचा काही फरक पडत नाही. आता आपली कटोरी तयार आहे, पण ह्या तुकड्या ताकड्यांमधून ती कटोरी जोडायची कशी आणि काही ठिकाणी 2-3 ठिकाणी आपल्याला नॉच देऊन माप मायनस करावं लागतं. ते पण आता आपण बघूया कसं मायनस करायचंय ते. सगळ्यात पहिले आपण हे पार्ट कट करून त्यांना असेंबल करूया आणि मग मागचा भाग पहिले आपण हा भाग कट करून मागचा भाग तयार करून घेऊया आणि तो कट झाल्यानंतर ह्याचे तुकडे आपण जोडून घेऊया. बघा हे जे 1 रेष खाली घेतलंय ना आपण तिथून कापायचंय आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला ह्यातली कुठली तरी 1 रेष कापायची आहे. तर मी ही खालची रेख कापतीये. आता हा जो टक्स आहे मधला तो कट करून घेऊया.
आता हे कट केल्यानंतर बघा, ही जी खालची रेषा आहे ती वरच्या रेषेवर आपल्याला चिटकवायची आहे. तुम्ही फेविकॉल वगैरे काहीतरी वापरा, मी चिकटपट्टी लावते. अशी जर तुमच्याकडे चिकटपट्टी असेल, ही ड्रॉइंग करण्यासाठी जी वापरतात ना, कारण त्याच्यावर तुम्ही कुठली मार्किंग केली तर ती सुद्धा विजिबल होऊ शकते किंवा व्यवस्थित मार्किंग करता येते, कारण ती प्लास्टिकवाला टेप असतो ना, त्याच्यावर तुम्ही मार्किंग नाही करू शकत. आता हे जोडल्यानंतर मी बघा आपला मुंढा असा जोडला गेलाय की नाही छान. मुंडा कट करते आता मी. बघा असं वाटतच नाहीये की आपण हा वेगळा वेगळा कट केला होता. अखंड वाटतोय की नाही मुंढा आपला. आता बघा हा जो टक्स आहे तो मायनस करायचा आपल्याला. कोणतीही एक रेषा कापा, खालची किंवा वरती कोणतीही कापली तरी चालते. त्यानंतर दुसऱ्या रेषेवर ऍड करा. बघा मी वरच्या रेषेवर ठेवलंय ह्याला. आता ह्याला पण मी चिकटपट्टी लावून जोडून घेते. ही जी एक्स्ट्राची चिकटपट्टी आहे ती मी कापून टाकते. बघा हे आता तिरपं दिसतंय तुम्हाला, नंतर हे मस्त असं छान बसणार आहे. बघा कटोरी अशी बसणार आहे तुमची एकदम परफेक्ट. बघा किती सुंदर आकार आलाय की नाही, मस्त. ठीक आहे, आता आपल्याला हे लगेच कापायचं नाहीये, आपण मागचा भाग तयार करूया. आपल्याला इथे थोडंसं माप मायनस करावं लागतं. ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. पहिले आपण सगळ्यात पहिले हा भाग जो आहे तो ह्याच्यावर ठेवून मागचा भाग रेडी करून घेऊया. आता बघा इथे तुम्हाला फक्त एक रेष खाली उतरवायचे. इथे आपल्याला एक रेष उतरवायचे. एक रेष म्हणजे पावच्या निम्म. आता उतरवल्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. एकदम व्यवस्थित मार्जिनच्या रेषेला आपल्याला सरळ ठेवायचं असं, आणि ह्याला असं रेघ मारून घ्यायचे. बघा खालच्या पण बाजूला मी रेष मारून घेतेय. ठीक आहे, आता ह्याला जेवढं इथे आलंय आपलं मोजायचंय. बघा माझा अर्धा आणि जवळजवळ पाऊण इंच आलंय माझं. तर यामध्ये मी पाव इंच अधिक करून ठेवते. मी 1 इंचावर मार्किंग करते इथे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे जेवढं आलंय तेवढं इथे ठेवा आणि रेष सरळ मारून घ्या. ठीक आहे, किंवा मग ते जेवढं आलंय त्याच्यामध्ये पाव किंवा अर्धा इंच अधिक करून इथे ठेवा. चला तर मागचा भाग आपला तयार आहे. बघा ह्याला मुंढ्याला असं मर्ज करायचं इथे. आता मुंढा हा इथून कापणार आहे मी. मागचा भाग कट करून बाजूला ठेवूया, म्हणजे पुढचा भाग आपल्याला रेडी करता येईल. आता तुम्ही नोटीस केलं असेल तर तुमचा जो कटोरीचा आकार आहे तो इकडे होता आणि इकडे होता. बघा डिस्टर्ब झालाय की नाही. हा, म्हणूनच मी तुम्हाला म्हटले होते की थोडीशी वरून रेघ मारा. ठीक आहे का, म्हणजे तुम्हाला कळेल नंतर की तुम्हाला आकार हा ऍडजस्ट करावा लागतो. त्यानंतर परत एकदा टिप पकडायचा आहे, असं छान पट्टी पकडायची आणि ह्याला मस्तपैकी पुन्हा एकदा दुसरा आकार द्यायचा आहे. आता हा आकार जो आहे हा तुमचा ऍक्च्युअल वाला आकार आहे, पहिले वाला आकार तुमचा नाहीये. ठीक आहे, चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले योगपट्टी काढून आपण बाजू करूया. आता या योगपट्टीला आपल्याला फक्त असे शेजारी शेजारी ठेवायचे. ह्यातून काही मायनस किंवा प्लस वगैरे काही करायचं नाहीये आपल्याला. ऍज इट इज जसं आहे तसं आपल्याला ह्याला जोडायचंय. बघा मी ह्याला जोडून घेतेय.
दोन्ही बाजूने चिकटपट्टी लावली आहे मी. एक्स्ट्राचा पार्ट कट करते. खाली पण एक्स्ट्रा चिकटपट्टी राहिली आहे ती मी कट करून टाकते. योगपट्टी तयार आहे आपली. आता बघा हा जो भाग आहे तो आपण नंतर दिलेला आकार जो आहे तो मी तुम्हाला थोडासा हायलाइट करून दाखवते. हा जो आकार आहे हा आपण नंतर दिलेला आहे. हा आपला मेन आकार असणार आहे. आता जो मेन आकार आहे तर आपल्याला इथे थोडीशी चूण येऊ नये म्हणून थोडंसं माप वजा करायचं. कसं करायचं बघूया. पहिले आपण हा कटोरीचा आकार कट करूया. आता जे मोठं माप असेल त्याचं इथे थोडंसं खूप कमी राहील. म्हणजे हा जो भाग आहे ना इथे मार्जिन कमी राहील, एकदम छोटं पण राहील. फरक नाही पडत. तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे. इथे माप कमी जास्त होतंय त्याचं एवढं काही मॅटर करत नाही. कटोरी तुमच्या अंगाला व्यवस्थित बसणार आहे. बघा आता हे जे तुमचं माप आहे तुम्हाला बरोबर ही जी मार्किंग आहे हे जे तुम्ही रेषा, मी ही रेष हायलाइट करते. ठीक आहे. ही जी आपण कापलेली रेष आहे ह्याच्यावर चिकटपट्टी लावली होती ना. हा तर या रेषेच्या खालच्या बाजूला तुम्हाला थोडंसं खाली म्हणजे जवळजवळ 1.5 इंचावर तुम्हाला एक छोटंसं मार्क करायचंय. ठीक आहे. मार्क केल्यानंतर त्या मार्कच्या दोन्ही बाजूला एक एक रेषा तुम्हाला मार्किंग करायचे सर्व मापांसाठी. एक रेष बरं का. म्हणजे टोटल हा 1/2 इंच मार्क होतो. आता हे केल्यानंतर तुम्हाला करायचंय काय. हा जो 1/2 इंच आहे त्याला इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये जोडायचंय. हे बघा, हे बघा. म्हणजे हा 1/2 इंचाचा टक्स झाला. आता हा आपल्याला मायनस करायचा 1/2 इंचाचा टक्स सर्व मापांसाठी. बघा एक रेष कट करायची फक्त आणि ती रेष कट केलेली फक्त दुसऱ्या रेषेवर जोडून टाकायची. दॅट्स इट. झाली आपली क्रॉस पट्टी तयार. हे जे एक्स्ट्राचं माप आहे ते तुम्ही कट करा किंवा मी फोल्ड केले एका बाजूला आणि एक बाजूला मी कट करून टाकते. बघा हे झालंय तुमचं. आता आपण इथे वजा केलंय तसंच आपल्याला इथे पण वजा करायचंय. ठीक आहे. मग इथे मी मार्किंग करतेय. बरोबर या रेषेपासून जवळपास 1/2 इंच खाली मार्किंग करतेय आणि त्याच्या आसपास मी बरोबर दोन्ही बाजूला एक एक रेष मार्किंग करतेय. आता मार्किंग केल्यानंतर याला मी बरोबर इथपर्यंत जोडतीये आणि याला कट करून आपण का कट केलंय मी जास्त, कारण हे चिकटवायला प्रॉब्लेम नाही होणार म्हणून. हे ह्याच्यावर चढवतीये मी आणि हे 1/2 इंचावर मार्किंग करतेय. आता बरोबर हे चिटकवून द्या. एक्स्ट्रा चिकटपट्टी कापून टाकते मी. आता बघा एवढी मुशक्कत आपण का केलीये फिटिंगसाठी. ह्याची फिटिंग एकदम ऑसम येते. तुम्ही एकदा ड्राफ्टिंग बनवून ठेवली की तुम्हाला टेन्शन नाही दुसरं परत परत बनवायची. आता ह्याच्यामध्ये मार्जिन कुठे कुठे कसे कसे द्यायचे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले इथे हुकलूक पट्टीसाठी तुम्हाला अर्धा इंच मार्जिन द्यावी लागेल. त्यानंतर हा भाग इथे खाली जोडला जाणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला मार्जिन द्यायचे खाली. ठीक आहे. इथे आणि इथे. त्यानंतर इथे इथे हा जो टक्स आहे ह्याला पण तुम्हाला अर्धा इंच मार्जिन द्यायची आहे आणि इथे ही जी पूर्ण साईड आहे याला पण तुम्हाला अर्धा इंच मार्जिन द्यायची. म्हणजे फक्त तुमचा गळ्याचाच भाग असा राहणार आहे जिथे तुम्हाला कुठलीही मार्जिन नाहीये. अदरवाईज तुम्हाला सगळ्या बाजूनी अर्धा अर्धा इंच मार्जिन द्यावी लागणार आहे. त्यानंतर या भागामध्ये तुम्हाला इथे मार्जिन द्यायची आहे खाली अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच मार्जिन द्यायची आहे. हा भाग तुमचा कटोरीला इकडे जोडला जाणार त्यामुळे
तुम्हाला मार्जिन द्यायचे. बघा किती छान बसणार आहे हे तुमचं असं. मी तुम्हाला लावून दाखवते. ठीक आहे. हे बघ, अशी मस्त कटोरी होईल ह्याची. आणि ह्याला ह्याला फक्त वरच्या बाजूला, म्हणजे इथून वरच्या बाजूला, एवढ्या बाजूला फक्त अर्धा इंच मार्जिन द्या. मागचा भाग आहे तसा बनवा, किंवा मग तुम्हाला आता जर बोटनेकच्या ह्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला कोणता आकार द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा मी तुम्हाला क्लासमध्ये भरपूर पॅटर्न शिकवलेत, की वरती जर बोटनेक असेल तर आतमध्ये इथे वेगवेगळे आकार कसे द्यायचे मी तुम्हाला क्लासमध्ये भरपूर शिकवलेत. तर त्यानुसार तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.